राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अ गपशप वर्ल्ड. सो आज मी एक अशी गोष्ट बनवणार आहे जी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आत्ता खूप महत्वाची आहे आणि आपल्याला फायदा करून देणारी आहे. तुम्हाला माहितीच असेल की रामनवमी नुकतीच झाली आणि आता येते हनुमान जयंती. तर चैत्रामध्ये हे दोन खूप मोठे आपल्यासाठी उत्सव असतात आणि ते येतात आणि या दोन्ही वेळी आपण सगळ्यांना सुंठवडा वाटतो. म्हणजेच काय, थोडक्यात आपण त्यांना आरोग्य देतो. तर सुंठवडा का महत्वाचा आहे? आपल्याला वाटतं की बाबा प्रसाद आहे तेव्हा केला जातो. पण आपल्या शास्त्रांनुसार म्हणजे खरं तर हीच गंमत आहे जी आपल्याला माहिती असायला हवी आणि ज्याचा आपल्याला खूप अभिमान वाटायला हवा, की आपल्या प्रत्येक सणवाराची पद्धत किंवा त्याचा प्रसाद हा त्या वेळी आपल्या शरीराला, आरोग्याला हवी असणारी गोष्ट निवडली गेली आहे. म्हणजे रामनवमी आणि हनुमान जयंतीला का बरं सुंठवडा वाटला जातो? तर तेव्हापासून एकतर उन्हाळा सुरू होतो, वसंत ऋतू सुरू झालेला असतो. आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढत असते. मग जसं हिवाळ्यामध्ये आपण बघितलेलं होतं, की बाहेर थंड असल्यामुळे पोटाच्या आतमध्ये गरमी बॉडी ऑटोमॅटिकली क्रिएट करते. आपण मध्ये आपल्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघितलेलं होतं. आता बरोबर उलटा होतंय. आता गरमी ऑलरेडी पोटात तयार आहे, त्याला आपल्याला शांत करायचं आहे. तर हे सगळं करत असताना आपण असे कुठले कुठले जिन्नस आहेत जे एकत्र करून आपण जर ते खाल्ले म्हणजे जेवण नाही, अगदी अर्धाच्या पण थोडासा अर्धा चमचा एवढंच आपल्याला खायचं असतं ते. पण तेवढं सुद्धा ते आपल्या आरोग्याला खूप चांगले फायदे करून देतं. तर सगळ्यात आधी बघूयात, ही आहे सुंठ पावडर. ही मी घरीच बनवली आहे. आपलं डिहायड्रेशनचं प्रॉपर सेटअप आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे व्यवस्थित ती सुंठ पावडर घरी बनवली. आता सुंठ पावडर म्हणजे काय? तर अद्रक, आलं, जिंजर जे काही तुम्ही म्हणत असाल, ते बाजारातून घरी आणून ते पूर्ण उन्हात व्यवस्थित वाळवायचं आणि ते मिक्सरमधून काढायचं. ही झाली ती सुंठ पावडर. सुंठ पावडर रेडीमेड सुद्धा मिळू शकते तुम्हाला. ते एवढी सगळी प्रोसेस करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. ती झाली सुंठ पावडर. त्यानंतर एक वाटी भरून आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे, सुखं खोबरं. आता सुंठ पावडरमुळे काय काय होतं ते आपण स्टेप बाय स्टेप सांगत जाऊयात, की सुंठ पावडरमुळे आपल्या शरीरामधले जी काही उष्णता आता तयार झालेली आहे त्याच्यामुळे पाचनशक्ती थोडी थोडी कमी होते, ती वाढवण्यासाठी आपल्याला सुंठ पावडरची मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला, पडसं जे काही आपल्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे आत्ता साथीचे वेगवेगळे रोग येतात. आता तुम्ही बघितलं असलं तर 1-2 दिवसापूर्वी पाऊस पण खूप जोरात पडलेला होता पुण्याकडे वगैरे. सो त्यामुळे अचानक असे संसर्गजन्य रोग आपल्याला होण्याची शक्यता असते. तेव्हा आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आता मी जे तुम्हाला सांगितलं सुखं खोबरं. खोबरं श्रीफळच आहे, त्यामुळे त्यातला प्रत्येक जिन्नस हा आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगला आहेच आहे. खोबरं जे आहे, खोबरं आपल्या शरीराला बल प्रदान करतं, केस वाढवण्यासाठी मदत करतं. अशा बऱ्याच गोष्टी करत असतं. आपण ते बनवतच आपण बोलूयात. तर एक बाउल घेऊया. त्या बाउलमध्ये आपण सगळ्या गोष्टी मिक्स करतच मी तुम्हाला त्याची माहिती सांगते. तर आपण सुंठ पावडर घेणार आहोत. 1 चमचा सुंठ पावडर पुरे आपल्याला. 1 चमचा सुंठ पावडर, ज्याचे फायदे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. त्यानंतर आता मी जे तुम्हाला खोबरं सांगितलेलं आहे, ती खोबऱ्याची वाटी आपण घेऊयात. ही पूर्ण 1 वाटी खोबऱ्याचा खीस मी छान भाजून ठेवलेला आहे. त्यानंतर पुढचा जिन्नस जो आपण घेणार आहे तो म्हणजे ओवा. ओवा पण तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराची पाचक शक्ती वाढवण्यासाठी आणि गॅसेस वगैरे जर होत असतील तर आपण ओवा घेतो. ऍसिडिटी वगैरे मुळे पण आपल्याला गॅसेस होतात. तर या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि जर काही त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी आपण ओवा घालतो. तर ओवा काय करायचा नेहमी लक्षात ठेवा, की ओवा तुम्ही असा हातावर घेतलाय छान, तर तो असा दोन्ही हातांनी काय म्हणायचं त्याला, असं चुरायचा म्हणतात काही जण, किंवा असं मस्त वास सुटतो त्याचा. सो असा तो दोन्ही हातांच्या मध्ये प्रेस करून व्यवस्थित त्याला त्याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर
ही आहे वेलची पावडर. वेलची पावडर सुद्धा आपल्या यामध्ये सुगंधासाठी पण वापरली जाते, शिवाय आपल्या शरीरामध्ये पाचनशक्तीसाठी पण वापरली जाते, थंडावा निर्माण करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. त्यामुळे आपण अगदी थोडीशी जी आहे वेलची पावडर याच्यात घालणार आहोत. ही वेलची पूड आहे, ही पण मी घरीच बनवलेली आहे. थोडीशी अशी वेलची पूड आपल्याला घालायची. आणि आता सगळ्यात महत्वाचं आणखीन एक म्हणजे धने पावडर. आता हे धने आपल्याला भाजून घ्यायचे नाहीयेत, न भाजता याची पावडर करून घेतलेली आहे. आता हे धने जे आहेत हे 1.5 चमचा आपल्याला साधारण घालायचं आहे. तर धने आपल्या शरीराला खूप शांत करतं. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की बॉडी डिटॉक्स करण्यासाठी वगैरे किंवा बॉडीमधली उष्णता कमी करण्यासाठी आता उन्हाळ्यात पण इतर वेळी आपण 1 चमचा रात्रभर भिजवून ठेवतो आणि सकाळी उकळून त्याचं पाणी पितो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता सुरू करणार आहोत. डिटॉक्ससाठी, हेल्थसाठी हे गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करतोय आपण. त्याचा एक नवीन आणखीन फायदा होणार तो आहेच आहे. तर 1.5 चमचा साधारण आपण धने पावडर घेतलेली आहे. आता ही आहे खडीसाखर, म्हणजे मोठी खडीसाखर मिळते बघा. मोठी खडीसाखर ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. तर मोठ्या खडीसाखरेची मी पावडर करून ठेवली आहे आता. तर ती खडीसाखर आपल्याला साधारण इतक्या मिश्रणासाठी 4 चमचे सांगितले, पण मला फार गोड आवडत नाही. तो मी 3-3.5 चमचे वगैरे घेईन. सो ही 3.5 चमचे खडीसाखरेची पावडर. ही साखरेची म्हणजे खडीसाखरेची पावडर सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. काय म्हणायचं त्याला, मल बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि इतर वेळी तुम्ही बघितलं असेल, जर आपल्याला खूप खोकला येतोय आणि हे होतंय, तर एखादा खडीसाखरेचा तुकडा जर तुम्ही असा तोंडात ठेवलात, तर घशाला जी खरखर होत असते ती कमी होते. सो असे आयुर्वेदाचे बरेच फायदे या सगळ्या गोष्टींचे आहेत. आता ही सगळे आपण मिक्स करून घेऊया छान. व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊयात, म्हणजे मिक्स करून घेऊयात. आणि हा झाला आपला सुंठवडा तयार. आता जसं मी मगाशी म्हणाले की हे आरोग्यदायी मिश्रण जे आहे सुंठवड्याचं, ते तुम्ही हनुमान जयंतीला तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, आजूबाजूच्या शेजार पाजारच्यांना द्या, जेणेकरून त्यांना आरोग्यदायी असं काहीतरी प्रसाद तुमच्याकडून दिला जाईल. आणि नेहमीच आपण म्हणतो की हनुमान जयंतीला आपल्याला जे शक्ती प्रदान करणारी जी देवता आहे, त्या देवतेचा प्रसाद हा इतका शक्तिवर्धक हा असलाच पाहिजे. त्यामुळे या हनुमान जयंतीला आपल्या रीती, परंपरा आणि शास्त्रांप्रमाणे जी चालत आलेली गोष्ट आहे, तो प्रसाद तुम्ही सुद्धा बनवा आणि सगळ्यांना वाटा. आणि हो, हनुमान जयंतीनंतर पुढे साधारण 12-15 दिवस तुम्ही रोज दुपारच्या वेळेला अगदी अर्ध्यापेक्षा थोडासा कमी, पाव चमचा रोज दुपारच्या वेळेला जर खाल्लं, तर जो वातावरणाच्या बदलामुळे झालेला शरीरावर होणारा जो परिणाम असतो, त्यातून आपल्याला हा प्रसाद वाचवू शकतो. कुठलंही आजारपण तुम्हाला फार काळ टिकू देणार नाही. सो ही सुंठवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. नक्की करून बघा तुम्हाला आवडतोय काय. आणि अशा छोट्या छोट्या रेसिपीज तुम्हाला जर मी सांगितल्या तर तुम्हाला चालतील का, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.